केस गळत आहेत, त्वचेची चमकसुद्धा गेली आहे, सांधेदुखी होत आहे किंवा वजन देखील वाढत चाललं आहे, तर त्यावर ही चटणी रामबाण उपाय ठरू शकते. आज मी तुम्हाला जवस किंवा अळशीच्या बियांची चटणी कशी बनवायची ते दाखवणार आहे. वजन कमी करण्यापासून ते हृदयाच्या आरोग्यापर्यंत आपली पुरेपूर काळजी घेणारा एक खास पदार्थ तो म्हणजे जवस. एक चमचाभर जवस तरी आपल्या रोजच्या आहारामध्ये असायलाच हवा. काहींना नुसते जवस खायला आवडत नाहीत, चटणीचा तर आपल्या आहारात आपण समावेश करतोच. त्यामुळे चटणीच्या स्वरूपात हे जवस तुम्ही खाऊ शकता. म्हणूनच आज मी तुम्हाला खमंग आणि तितकीच भरपूर दिवस टिकणारी जवसाची चटणी कशी बनवायची ते दाखवणार आहे. शिवाय ही चटणी बनवण्यासाठी आपण अजिबात कुठेही तेलाचा सुद्धा वापर केला नाही. त्यामुळे बरेच महिने ही चटणी टिकली जाते. तुम्हाला देखील अशाच पद्धतीने खमंग आणि भरपूर महिने टिकणारी जवसाची चटणी बनवायची असेल आणि त्याची सविस्तर कृती आणि साहित्याचं अचूक प्रमाण पाहायचं असेल तर व्हिडिओ खाली लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून पाहू शकता. धन्यवाद.